नमो बुद्धाय जय भीम। माझं नाव प्राध्यापक दिनकर दमडोजी तुर्काणे, अमरावती 94-20-10-56-22। माझा विषय आहे धम्मपद सुखी जीवनाचा दीपस्तंभ। मित्रहो, 2568व्या बुद्ध जयंतीनिमित्त वैशाख पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तथागत भगवान बुद्धाच्या जीवनामधील वैशाख पौर्णिमेला 3 महत्त्वाच्या घटना आहेत। पहिली घटना सिद्धार्थाचा जन्म, दुसरी घटना तथागतांना जे बुद्धत्व प्राप्त झालं, बुद्धगया या ठिकाणी ज्ञानप्राप्ती, आणि तिसरी घटना म्हणजे त्यांचं महापरिनिर्वाण। या तिन्ही महत्त्वाच्या घटना याच पौर्णिमेला झालेल्या आहेत आणि म्हणून या पौर्णिमेला जगामध्ये बौद्ध राष्ट्रांमध्ये अतिशय महत्त्व दिले जाते। मित्रहो, तथागतांनी जो काही उपदेश दिलेला आहे, वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला आणि 6 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जवळपास 45 वर्षपर्यंत त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला। तथागतांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यानंतर काही भिक्षूंमध्ये तथागतांच्या उपदेशावरून संभ्रम निर्माण झाला। कोणी म्हणायचे तथागतांनी सांगितलंच नाही, तर कोणी म्हणायचे तथागतांनी सांगितलेलं आहे। आणि जेव्हा ही गोष्ट महाथेरो महाकश्यप यांच्या कानावर आली, सुभद्र नावाचे एक भिक्षू आनंदात होते, आनंदाने उड्या मारत होते। आणि जेव्हा महाकाश्यपने विचारले, तुला आनंद होण्याचं कारण काय, तर तो म्हणाला, तथागत आता या जीवनामध्ये नाहीत आणि त्यामुळे आता आपल्याला कोणीही हे करू नका ते करू नका असं म्हणणारा कोणीही शास्त्रात राहिलेला नाही। जेव्हा महाथेरो महाकाश्यप यांना ही गोष्ट समजली, ते नंतर तिथून राजगिरीला आले आणि त्यानंतर तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यांनी राजगिर या ठिकाणी एक संगीती भरवण्यात आली। तिला बौद्ध इतिहासामध्ये पहिली संगीती म्हणून ओळखल्या जाते। या संगीतीमध्ये 500 अर्हत भिक्षूंचा समावेश होता आणि या संगीतीचं अध्यक्षपद महाथेरो महाकश्यप यांनी स्वीकारलेलं होतं। या संगीतीला लागणारा सगळा खर्च राजा अजातशत्रू यांनी केलेला होता। या परिषदेमध्ये, या संगीतीमध्ये जवळपास जी 4 महिने चालली, त्या परिषदेमध्ये तथागतांनी जो उपदेश दिला, या उपदेशावर चर्चा करण्यात आली। आणि मग या चर्चेअंती जी काही ग्रंथसंपदा निर्माण झाली, ही बौद्ध साहित्यामध्ये त्रिपिटक या नावानं ओळखल्या जाते। त्रिपिटक हा ग्रंथ बौद्ध साहित्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या त्रिपिटकाचे भाषांतर जगातील विविध भाषांमध्ये करण्यात आलेले आहे। त्रिपिटक याचा अर्थ 3 पेटारे, त्रि याचा अर्थ 3 आणि पिटक याचा अर्थ पेटारे। 3 मोठमोठ्या पेटाऱ्यांमध्ये मावतील एवढी मोठी ग्रंथसंपदा या 3 महिन्याच्या जी संगीती भरली होती, या संगीतीमध्ये तयार करण्यात आली होती। या त्रिपिटकामध्ये जे 3 पिटक आहेत, त्याच्यातला पहिला सुत्त पिटक, 2 अभिधम्म पिटक आणि तिसरा आहे विनय पिटक। यापैकी जे 2 पिटक आहेत, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक,
या 2 पिटकाची निर्मिती पहिल्या संगीतीमध्ये झाली आणि त्याच्यानंतरच्या संगीतीमध्ये विनय पिटक जो आहे या पिटकाची निर्मिती झाली. या सुत्त पिटकामध्ये धम्मपद जो आहे, माझा विषय जो आहे धम्मपद, सुखी जीवनाचा दीपस्तंभ. म्हणजे सुखी जीवन जर आपल्याला जगायचं असेल, जीवनामध्ये आनंद जर आपल्याला मिळवायचा असेल, आपल्या जीवनातील दुःख जर कमी करायचे असतील, तर तथागतांनी जो उपदेश केलेला आहे आणि जो धम्मपदामध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे, या धम्मपदातील गाथानुसार जर आपण आपलं आचरण केलं तर निश्चितच आपल्याला सुखी जीवन जगण्यासाठी एक मार्ग सापडतो. धम्मपदामध्ये ज्या गाथा आहेत याचा आपण विचार करूच, परंतु धम्मपद हा जो ग्रंथ आहे हा त्रिपिटकामधील सुत्त पिटक हे जे पहिलं पिटक आहे, या पिटकामध्ये प्रमुख 5 ग्रंथ आहेत आणि या प्रमुख 5 ग्रंथामधील 5वा ग्रंथ खुद्दक निकाय हा आहे. या खुद्दक निकायामध्ये नंतर 15 ग्रंथ येतात. खुद्दक निकाय या ग्रंथामध्ये 15 ग्रंथाचा अंतर्भाव होतो. यातील पहिला ग्रंथ आहे खुद्दक पाठ आणि दुसरा ग्रंथ आहे धम्मपद. असे एकूण या खुद्दक निकायमध्ये एकूण 15 ग्रंथ आहेत. या ग्रंथातील जो दुसरा ग्रंथ आहे धम्मपद, या धम्मपदामध्ये तथागतांनी जो उपदेश दिलेला आहे वेगवेगळ्या भागामध्ये प्रचार करत असताना, यातील एकूण 423 गाथांचा समावेश धम्मपदामध्ये आहे. या धम्मपदामध्ये ज्या 423 गाथा आहेत, या 423 गाथांचं 26 वर्गामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. वर्ग याचा अर्थ पाली भाषेमध्ये वग्ग, ज्याला आपण भाग म्हणू किंवा ज्याला आपण प्रकरण म्हणू. एकूण 26 प्रकरणामध्ये धम्मपद विभागलेलं आहे. यामध्ये 26 जे वर्ग आहेत, जे 26 वर्ग आहेत, यामधील सर्वाधिक गाथा जर कोणत्या वर्गात असतील तर त्या ब्राह्मण वर्ग या वर्गामध्ये आहे आणि हा ब्राह्मण वर्ग या धम्मपदामध्ये 26वा वर्ग आहे. ब्राह्मण वर्गामध्ये सर्वाधिक गाथा एकूण 41 गाथांचा समावेश आहे. जर आपण विचार करतो म्हटलं तर सर्वाधिक गाथा या ब्राह्मण वर्गामध्येच आहेत आणि जर आपण सर्वात कमी कशामध्ये गाथा असतील, कोणत्या वर्गामध्ये गाथा असतील याचा जर विचार करतो म्हटलं तर ते आपल्याला अर्हत वर्ग आणि आत्मवर्ग या 2 वर्गामध्ये सर्वात कमी गाथा असलेल्या आढळून येतात. या वर्गामध्ये फक्त 10च गाथा आहेत. चित्तवर्ग आणि जरावर्ग या 2 वर्गामध्ये एकूण 11 गाथांचा समावेश आहे. त्यानंतर 12 गाथा या आपल्याला अपमाद वर्ग, लोकवर्ग, सुखवर्ग आणि प्रियवर्ग या वर्गामध्ये एकूण 12 गाथा आहेत असं दिसून येते. पापवर्गामध्ये एकूण 13 गाथांचा समावेश आहे. 14 गाथा पंडित वर्गामध्ये, क्रोध वर्गामध्ये, निरेय वर्गामध्ये आणि नाग वर्गामध्ये, या 4 वर्गामध्ये प्रत्येकी 14 गाथांचा समावेश आहे. पुष्पवर्ग, बालवर्ग, सहस्त्रवर्ग आणि प्रकीर्ण वर्ग या 4 वर्गामध्ये एकूण 16 गाथा असलेला आपल्याला आढळून येतात. दंडवर्ग, धर्मस्थ वर्ग, मार्गवर्ग यामध्ये 17 गाथा आहेत. बुद्ध वर्गामध्ये एकूण 18 गाथा आहेत. यमक वर्गामध्ये 20 गाथा आहेत. मल्ल वर्गामध्ये 21 गाथा, भिक्खू वर्गामध्ये 23 गाथा आणि तृष्णा वर्गामध्ये 26 गाथा, अशा पद्धतीनं एकूण 423 गाथा
या धम्मपदामध्ये आढळून येतात. या प्रत्येक वर्गामध्ये जो काही उपदेश केलेला आहे, मानवाच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात, जे जे काही अडथळे असतात, ज्या काही समस्या असतात, यातून मार्ग कसा काढावा, जगामध्ये जिवंत राहत असताना, जीवन जगत असताना आपण आपल्यासमोर असणाऱ्या समस्या कशा सोडवाव्यात, याचं प्रत्यक्ष उदाहरणं या गाथांमधून देण्यात आलेलं आहे. तथागतांनी उपदेश करत असताना ज्या काही घटना तथागतांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत, त्या प्रत्यक्ष घटना, या घटनांचं वर्णन या गाथाच्या पूर्वी देण्यात आलेले आहेत. म्हणजे कोणत्या प्रसंगी ही गाथा तथागतांनी म्हटली. तथागतांच्या उपदेशामध्ये आपण पाहतो, त्यांनी मन याला सर्वात महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे मनुष्य जी कृती करतो, मनुष्याची जी वागणूक असते, जे कर्म करतो, ते सर्व कर्म तो आपल्या मनामुळे करत असतो. मानवाच्या मनाचा अभ्यास करणारे सर्वात पहिले जर मनोवैज्ञानिक कोण असतील तर ते तथागत गौतम बुद्ध आहेत. या धम्मपदामधील पहिला वर्ग जो आहे, यमक वर्ग, या यमक वर्गातील पहिली आणि दुसरी जी गाथा आहे, ही गाथा मनाच्या संदर्भात दिलेली आहे. तथागत म्हणतात, मनोपुब्ब गम्मा धम्मा मनोसेट्टा मनोमया. या पद्धतीची जी पहिली गाथा आहे, म्हणजे मनुष्याचं मन हे सर्वश्रेष्ठ आहे आणि मनुष्य जे काही कृती करतो ते मनात चांगले विचार किंवा वाईट विचार असले त्यावर आधारित असते. आपल्या मनामध्ये चांगले विचार असले तर आपली कृती चांगली होती. आपल्या मनामध्ये कुशल विचार असले तर आपलं कर्मसुद्धा कुशल होते. आणि आपण जर कर्म चांगलं केलं, आपली वर्तणूक जर चांगली असली तर आपल्याला त्यापासून मिळणारं फळ हे सुद्धा कुशलच असते, चांगलंच असते. तथागत म्हणतात, ज्याप्रमाणे बैलगाडीच्या मागे बैलगाडी उडत असते आणि त्याच्या मागं चाक जात असतात, त्याप्रमाणे मनुष्य जर अकुशल कर्म करत असेल, जर वाईट कर्म करत असेल तर त्याच्या मागं त्याचं वाईट कर्म चालत आलेलं असते आणि त्याला ते फळ भोगावीच लागतात. आणि म्हणून आपण नेहमी चांगलंच कर्म केलं पाहिजे. तथागत पुन्हा म्हणतात, जर आपण चांगलं कर्म केलं, कुशल कर्म केलं तर त्याच्याबरोबर आपलं फळसुद्धा त्याबरोबर चालत येत असते. ज्याप्रमाणे मनुष्य चालतो आणि त्याच्यासोबत त्याची सावली चालत असते, त्याचप्रमाणे मनुष्याच्या बरोबर त्याचं जर कुशल कर्म असेल तर त्याबरोबर त्याचं फळसुद्धा त्याच्यासोबत चालत असते. आणि म्हणून मनुष्याने आपलं जे कर्म आहे, जे कुशल कर्म आहे, हे कुशल कर्म ठेवावं. तथागतांनी ज्या काही गाथा सांगितलेल्या आहेत, मी उल्लेख केलेल्या 423 गाथा याच्यामध्ये आहेत. या धम्मपदाविषयी भदंत आनंद कौशल्याने लिहितात की धम्मपदासारखा महान ग्रंथ कोणताच नाही, की ज्या ग्रंथामुळे मानवाला चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. डॉक्टर आनंद कौशल्याने म्हणतात, जर आपल्याला केवळ फक्त एकच पुस्तक जर आपल्याला मित्र म्हणून जर ठेवायचं असेल तर धम्मपदाशिवाय जगातील कोणत्याही वाचनालयामध्ये किंवा पुस्तकालयामध्ये धम्मपदाशिवाय दुसरं कोणतंही पुस्तक मिळणार नाही. एवढं महत्त्व भदंत आनंद कौशल्यायन यांनी धम्मपदाविषयी व्यक्त केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ हा लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी जो उपदेश केलेला आहे, भाग 3ऱ्या खंडामध्ये, 4थ्या खंडामध्ये तथागतांचा जो उपदेश आहे, या उपदेश जो घेतलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मपद यामधूनच घेतलेला आहे. धम्मपदामध्ये जो उपदेश आहे, हा बराचसा उपदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ यामध्ये घेतलेला आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हा ग्रंथ लिहिला तेव्हा हा ग्रंथ त्यांनी धम्मपदातील एका गाथेला समर्पण केलेला आहे. पुस्तकातील जो पहिलं पान आहे या पहिल्या पानावर ती गाथा उद्धृत केलेली आहे. गाथा आहे बुद्धवग्गामधली. सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संगच्च सामिग्गो समिग्गानो तपोसुखो. याचा अर्थ असा की बुद्धाचा जन्म सुखकारक आहे. बुद्धाचा उपदेश, बुद्धांनी दिलेली धम्मदेशना ही सुद्धा सुखकारक आहे. संघाची एकता सुखकारक आहे आणि संघाने मिळून केलेलं कार्य, संघाने मिळून केलेलं तप हे सुद्धा सुखकारक आहे. या गाथेला सुखो बुद्धानुपादो ही गाथा किंवा या गाथेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी लिहिलेलं भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ समर्पण केलेला आहे. एवढं महत्त्व डॉक्टर आंबेडकरांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या गाथेमधून आढळून आलेलं आहे. सुखो बुद्धानुपादो, बुद्धाचा जन्म सुखकार आहे. म्हणजे बुद्ध जन्माला आलेत, 28 बुद्ध जन्माला आलेत आणि 28वे जे बुद्ध आहेत सिद्धार्थ गौतम बुद्ध, या बुद्धाचा जन्म सुखकारक आहे. सर्व बुद्धांचा जन्म सुखकारक आहे. बुद्धांचा जन्म झाला आणि त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला धम्मदेशना मिळाली आणि म्हणून त्याचा धम्म सुखकारक आहे. आपण सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे, संघटनेनं राहायला पाहिजे. संघा मिळून जर आपण राहिलो तर ते सुखकारक असते आणि एकत्र मिळून संघटनेनं मिळून जर आपण कार्य केलं तर ते सुद्धा सुखकारक असते. अशा पद्धतीची गाथा ही या धम्मपदामध्ये दिसून येते. मानवाच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असतात, कसं वागावं, कसं बोलावं, या सगळ्या बाबी, आपली तृष्णा आपण कशी जिंकावी, त्यासाठी काय करावं, म्हणजे जे 4 आर्य सत्य आहेत, जे पंचशील आहे, जे अष्टांग मार्ग आहे, 10 पारामिता आहेत, या सगळ्या बाबींचा उल्लेख वेगवेगळ्या गाथांमधून वेगवेगळ्या प्रसंगी आपल्याला दिसून येते. आपले मित्र कसे असावेत, व्यक्तींनी आपल्या मित्रांची निवड कशी करावी, योग्य मित्र नसतील तर काय होईल, अशाही पद्धतीच्या गाथा यामध्ये दिलेल्या आहेत. ब्राह्मण वर्गामध्ये मी प्रारंभीच तुम्हाला सांगितले की सगळ्यात जास्त गाथा या ब्राह्मण वर्गामध्ये आहेत. ब्राह्मण हा शब्द धम्मग्रंथामध्ये, धम्मपदामध्ये अर्हत या शब्दासाठी पर्यायी शब्द म्हणून वापरलेला आहे. म्हणजे ज्यांनी आपली तृष्णा जिंकलेली आहे, जे पापापासून दूर आहेत, जे सतत पुण्य करतात, ज्यांच्याकडे दया आहे, करुणा आहे, प्रज्ञा आहे, अशासारखे जे व्यक्ती आहेत, या अशा व्यक्तींसाठी धम्मपदामध्ये ब्राह्मण हा शब्द वापरलेला आहे. म्हणून ब्राह्मण कसा असावा, भिक्खू कसा असावा, भिक्खू हा ब्राह्मणासारखा कसा असावा, ब्राह्मण हा अर्हत या पदावर गेलेला असावा आणि त्यामुळे ब्राह्मण वग्ग या वग्गामध्ये सर्वाधिक गाथा आपल्याला धम्मपदामध्ये असलेल्या आढळून येतात. मित्रहो, धम्मपदामध्ये असणारे जे वर्ग आहेत, जे वग्ग आहेत, अशा 26 वग्गामधून वेगवेगळ्या जे प्रकारचे वग्ग आहेत, या प्रत्येक वग्गातून प्रत्येक गाथा आपण वाचावी, त्याचा अर्थ पाहावा आणि अर्थ पाहिल्यानंतर ही गाथा आपल्या आयुष्यामध्ये जर आपण तिचा आचरण केलं, या गाथेचा, ही गाथा जर आपण आपल्या आचरणामध्ये आणली तर या गाथेचा आपल्याला किती उपयोग होतो, आपलं आयुष्य कसं आनंदात जाते हे आपल्याला निश्चितच समजते. मी आपणास विनंती करतो किंवा आपणास मी सूचना करतो की खरोखरच ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ असतो, त्याचप्रमाणे धम्मपद हे सुद्धा असायला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये धम्मपदाचे मराठी भाषामध्ये भाषांतर झालेली पुस्तकं उपलब्ध आहेत. फार कमी संख्येने आहेत, अल्पसंख्येने जरी असले तरी धम्मपद हा आपल्या घरी असला पाहिजे, हा प्रत्यक्षाने कटाक्षाने विचार करावा आणि धम्मपदामध्ये ज्या गाथा आहेत
या गाथेचा जो उपदेश आहे, या उपदेशानुसार आपण जर आपलं आचरण केलं तर मी निश्चितपणे सांगतो, खात्रीनं सांगतो की आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते. आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दुःख आहे हे दुःख कमी होऊ शकतात. आपल्यासमोर असणारी जी संघर्ष असतात, जे समस्या असतात, या समस्या निर्माणच होणार नाही यासाठी या धम्मपदातील गाथानुसार आपण अवश्य आचरण करावं. जर आचरण केलं तर आपल्याला जीवनामध्ये सुख प्राप्त होऊ शकते. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम.